जय भवानी. सध्या बिहारमध्ये इलेक्शनचा तामधूम चालू आहे. तेजस्वी यादव वर्सेस बीजेपी नितीश कुमार असा तो सामना आहे. आणि त्या सामन्यामध्ये सध्या तेजस्वी यादवने एक वक्तव्य केले की वक्तचा कायदा आम्ही जर सत्तेत आलं तर कचरा कुंडीत टाकू. आणि नेमका वक्तचा कायदा म्हणजे नेमकं काय? एवढा मोठा अन्याय झाला तुम्ही तो दूर करण्यासाठी निघालात. या कोर्टापाशी 10 लाख एकर जमिनी आहेत. ठीक आहे, त्यांच्यापाशी काही जमिनी असणं हरकत नाही, पण त्या कशा पद्धतीच्या जमिनी आहेत? त्या लुबाडलेल्या जमिनी आहेत. आणि ह्या लुबाडल्यात कुठं? त्यामध्ये अनेक हिंदू मंदिराच्या जमिनी लुबाडल्यात. अनेक ह्याच्यावर अजून दावे चालू आहेत. अनेक आपल्या पवित्र मंदिराच्या त्या जमिनी आहेत. आणि इतक्या जमिनी घेऊन ते तिथं काय करणार आहात? त्या अडून चालणारे दहशतवादी कृत्य देशासाठी घातक होतील, त्याची जिम्मेदारी तुम्ही घेताल? भारतामध्ये एखाद्या तुकड्यासाठी राज्य करण्यासाठी तुम्ही ह्यांचे हात पहिल्यापासून तुमच्या या वृत्त्या खोलत आल्यात. जसा जयचंदाने केलं होतं, तसे अनेक हिंदू गद्दार त्यावेळेस राज्यांनी केलं होतं. आणि हा देश पूर्ण गुलामीत टाकला. ब्रिटिशांची गुलामी 150 ते 200 वर्षाची असेल, यांची गुलामी 400-500 वर्षाची गुलामी होती. त्याच प्रवृत्तीने जर काम होत असेल तर देशानं जागृत होण्याची गरज आहे. ते आपण कोणत्या हातात या देशाचं सत्ता देत आहोत? जे हात तुम्हाला स्वतंत्र अबाधित ठेवतील, काही असे पुन्हा त्या गुलामीत ढकलण्यासाठी तुम्हाला मजबूर करतील.